कोणत्या याला आहे? चारी नाही झालं तर पुढच्या दोन्ही झालं, मागल्या आधी पहिल्या दोन्ही झाले. दुधी आले, दुधी आले का? दूध लाईट वही आहे. दूध चालू आहे ना? पण दूध चालू आहे. असं घट झाले वर. हो ना, तसं काय मी काढा नाही तर मग कोण काढते? मालकीने काढते. होय मस्टडी झालं नाही तुझं किंवा हे काय होय. सांगायचं असं. किती दिवस ट्रीटमेंट केली त्यानं? 3 दिवस गेले. कितीला? शाळेत कितीला? 3 दिवस ट्रीटमेंट केली कितीला? घाबरू पण फरक काय पडला नाही. एकच ताणाला फरक पडला, दुसऱ्या ताणाला झाला. दुसऱ्या ताणाला फरक होत काय नाही. कर, त्या गायला इंजेक्शन देतो, तुला देतो भरून. हो अरे बा, तुला देतो भरून इंजेक्शन. काय झालं म्हटलं मावशी? डॉक्टर साहेब एकदम मी आहे हे बघा. आणि त्यांना आचार झालं. चाकळे आले. त्याला एक काम करा, मी ट्रीटमेंट करतो पूर्ण खाण्याला दिवसातून 4 टाइम. कोरफड, हळद, चुना. माहिती आहे? माहिती आहे. कोरफड म्हणजे ते पान असते, ते लोळसरीचं पान. म्हणजे माहित असलं तर हो म्हणा, नाही तर मी परत सांगतो. लोळसरीचं 1 पान म्हणजे 1 पावचं. 1 पाव असा अंदाज घ्यायचा. साल काढायची नाही, काय नाही. स्वच्छ धुयाचं, तुकडे करायचे, मिक्सरमध्ये फिरवायचं. वाटीत जेल घ्यायचं, त्याचं जेल तयार होते. माचीच्या टोपणानं हळद टाकायची. आंबे हळद नाही, आपण कोळशा टाकतो ती हळद. माचीची 2 टोपणं म्हणजे 50 ग्रॅम हळद, 250 ग्रॅम कोरफड आणि 1 चुन्याची ट्यूब अख्खी पिळायची. चुन्याची ट्यूब. वाटलं तर वरून चुना पुन्हा घालायचा. लाल भडक रंग झाला पाहिजे. खोटी स्वच्छ धुयाची, पुसायची आणि प्रत्येक खाण्याला ते कोरफड, हळद, चुना जे मिक्स केलंय ते पूर्ण दिवसातून 4 टाइम लावायचं. पूर्ण सूज कमी होती. आणि जे चाकळ्या यायल्या, त्या चाकळ्यासाठी काय करायचं, 2 केळी घ्यायच्या पिकलेल्या, साल काढायची नाही. एका केळीत 5 वड्या कापराच्या, बारीक बारीक असतात ना, 5 वड्या घालायच्या आणि 2-2 केळी खाऊ घालायची. म्हणजे एका केळीत 5 वड्या, त्या केळीत 5 वड्या म्हणजे 10 वड्या अशा केळीत घालायचा आणि खाऊ घालायचं. चाकळ्या कमी होतात. नाही आमटी करताना सर्व गोष्टी बरोबर असल्या तर चांगली लागते. तसं 250 ग्रॅम कोरफड, 50 ग्रॅम हळद, तेवढं हे करायचं. कोरफड, हळद, चुना पाठच करायचं. कोरफड, हळद, चुना. कोरफड, हळद आणि चुना. मन बरं, मन 2दा मारू. धरा व्यवस्थित मामा. तुमच्या हातात. हो शिजर धरा. काय म्हणालोय, हे असं तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे जर सांगितलं फरक पडला तर आमचे खिसे भरणार नाही. तेवढं चालू करा, क्लिअर होऊन जाते बघा. ही पाय देईल कोणी.